जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं लगोरी फाउंडेशनच्या वतीनं रिलायन्स मॉल येथे विविध उपक्रमांनी सजलेला भव्य कार्यक्रम उत्साहात पार पडला. स्त्री शक्तीचा सन्मान आणि महिलांमध्ये कलाकौशल्याला व्यासपीठ मिळावं या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या कार्यक्रमाला DYSP वैष्णवी पाटील तसेच काँग्रेस प्रदेश सचिव वैशाली महाडिक पाटील यांची विशेष उपस्थिती लाभली. त्यांच्या उपस्थितीत महिलांच्या कार्याचा गौरव करत क्षितिज सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात आले. यामध्ये सुरेखा शेजाळे, सुवर्णा जाधव, रेश्मा कोळी, यामिनी पाटील आणि गीता ठोंबे यांना विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल सन्मानित करण्यात आलं. कार्यक्रमात महिलांसाठी वेशभूषा स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, नेल आर्ट स्पर्धा, मेहंदी स्पर्धा तसेच मेकअप व हेअरस्टाईल स्पर्धा अशा विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं. स्पर्धांमधील विजेत्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आलं. या स्पर्धेचं परीक्षण रंजना पाटील आणि कोमल पोद्दार यांनी केलं. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सीमा रेवणकर, कविता पाटील, विराज कापसे, निकिता कापसे, प्रियंका देसाई यांच्यासह अनेक सहकाऱ्यांनी विशेष सहकार्य केलं. लगोरी फाउंडेशनच्या संस्थापिका अध्यक्षा शुभांगी साखरे यांच्या पुढाकारातून हा कार्यक्रम पार पडला. महिलांच्या कर्तृत्वाचा सन्मान करत स्त्री शक्तीचा गौरव, नवी प्रेरणा असा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.